हे बघा, कालचा बीडचा जो मेळावा झाला हा न भूतो न भविष्यती असा मेळावा झाला. जशी स्टेजवरती सगळ्या ओबीसी नेतृत्वांची वज्रमूठ पाहायला मिळाली, तशी जनतेमध्ये ओबीसी बांधवांमध्ये सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षांच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातले ओबीसी बांधव भटक्या विमुक्त जाती जमाती एकवटलेल्या पाहायला मिळाल्या. आता मुळात प्रश्न असा आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्राच्या ओबीसींचं नेतृत्व करतायत. कालही नेते तेच होते, आजही नेते तेच आहेत आणि उद्याही तेच नेते आहेत. कारण त्यांचा अनुभव आणि त्यांची भूमिका जे परखडपणे ते मांडतायत ते ओबीसीना अपिलिंग आहे, त्यामुळे ते नेते आहेत. त्याचबरोबर वडेट्टीवार साहेब सुद्धा विदर्भात असेल, महाराष्ट्रात असेल, नेहमी अग्रक्रमानं अग्रहक्कानं भूमिका घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर आमचे बाळासाहेब आंबेडकर साहेब सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडत आलेली आहेत. या सगळ्या नेतृत्वाकडून ओबीसी बांधवांच्या अपेक्षा आहेत की आज रोजी ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. त्यामुळं आपल्यामध्ये जे काही हेवेदावे असतील, जे काही छोटे मोठे भांडणं असतील, ती आपण व्यासपीठावर व्यक्त होण्यापेक्षा आपण आपला संवाद साधून एकमेकांमध्ये ते हेवेदावे आपण मिटवूयात आणि ओबीसीचं आरक्षण संपवूयात. कारण ओबीसीच्या मनामध्ये दहशतीचं वातावरण आहे, चिंतेचं वातावरण आहे आणि आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपल्याची भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसीमध्ये आहे. या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसींच्या वरिष्ठ नेतृत्वाला सल्ला देण्याएवढा मी निश्चित मोठा नाही, पण ओबीसी बांधवांची, ओबीसी कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना माझ्या नेतृत्वापर्यंत पाठवणं हे मला आज रोजी आवश्यक वाटतं. दुसरं, जरांगेंनी कालच्या मेळाव्यावर टीका केली म्हणे तुम्ही जातीभेद बांधत. हे बघा, जरांगे काही बोलतात, जरांगेला आरक्षणाबद्दल काही माहिती नाही. ज्या जरांगेनी ज्या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये विष पेरलं त्या विषयाची फळं काय येणार? ज्या जरांगेनी महाराष्ट्रामध्ये बाबळीचे बिया पेरल्या, म्हणजे धामुके पेरले आमच्या गावरान भाषेत, ते बाबळीचं झाड उगून येणार, मग बाबळीला काटेच येणार ना. जरांगेनी काय हरिभक्त परायण हातामध्ये घेऊन काय माऊलीचं तत्वज्ञान सांगितलं का, पसायदान सांगितलं का? त्यामुळे जरांगे नावाचा माणूस हा बिंडोक आहे, अशिक्षित आहे. गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणे हा त्याचा एककलमी कार्यक्रम आहे. पण आता आम्ही ओबीसी बांधव सगळे एकत्रित येऊन जरांगेंचे हे मनसुबे उधळून लावणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.